नमस्कार. आज आपण नॅचरल आर्किटेक्चरबद्दल थोडीशी गप्पागोष्टी करणार आहोत. नॅचरल आर्किटेक्चर म्हणजे काय? तर पर्यावरणातून किंवा आजूबाजूला भेटलेल्या वस्तूंपासून बनवलेली एक वास्तुकला. तर ह्या नॅचरल आर्किटेक्चरचं उदाहरण म्हणजे सुगणींच्या पक्षीचं घरटं. मी जेव्हा BScला होते झुऑलॉजी सब्जेक्टमध्ये आम्हाला एक छोटासा धडा होता टाइप्स ऑफ नेस्ट्स म्हणून. त्यावेळेला सुगरणींच्या पक्षींबद्दल बऱ्यापैकी माहिती मी वाचली आणि तेव्हा कळलं की ह्यांना घरटं बनवताना किती मेहनत, परिश्रम लागतो. ते एक-एक असं गवत्यांच्या कांड्या कलेक्ट करतात आणि छानपैकी त्यांना वाकवून, त्यांना शेप देऊन असं सुंदरसं असं नेस्ट बनवतात. नर पक्षी, मेल पक्षी हा सुंदरसा नेस्ट बनवतो आणि त्यानंतर फिमेल पक्षी येऊन नेस्ट चेक करते. नेस्ट आवडलं तर त्यांचा पुढचा संसार सुरू होतो. हे विचार करून मला असं वाटलं की अरेच्चा किती मेहनत, किती परिश्रम आणि त्याच्यानंतरही ते संपत नाही. पुढे जर ते आवडलं गेलं तर पुढचा प्रोसेस, पुढचा प्रवास त्यांचा सुरू होतो. 2016मध्ये तुझ्यात जीव रंगला हा एक सीरियल होती, मराठी सीरियल आणि त्यात एक छोटीशी क्लिप होती. तिथे झाडावरती भरपूर असे सुगरणींच्या घरट्या आहेत म्हणून. तेव्हा परत मला ते क्लिक झालं. हां, हे सुगरणांच्या घरट्या अशा असू शकतात का? की हे कुठून तरी उचलून जस्ट आणलेलं आहे एक शूटिंगसाठी, असं मला काहीतरी वाटलं. त्याचं एक्सपिरियन्स मला ह्या वर्षी आमच्याच माडाच्या झाडावरती आली. सहजच मी माझे मोबाईलमधले फोटो स्क्रोल करत होते आणि त्यावेळेला मला तो व्हिडिओ भेटला. मग म्हटलं आता ह्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवूया म्हणून. सध्या घरटी ह्या सुकून पडल्या आहेत बऱ्याचपैकी आणि पक्षी पिल्लं ही मोठी होऊन उडून गेली आहेत. आणि एक गोष्ट म्हणजे मला या सुगरणींच्या घरट्यांना बघून एक कोट आठवतो. तो म्हणजे डेडिकेशन अँड कन्सिस्टन्सी इज द की टुवर्ड्स सक्सेस. अथक प्रयत्न, अथक चिकाटी ह्याच्याने आपण आयुष्यात काही पण अचीव करू शकतो. ही यशाची गुरुकिल्ली आहे. जर माणूस सातत्याने एखादी काम पूर्णत्वापर्यंत घेऊन जातो तर नक्कीच यश त्याच्या पाठीशी उभं राहतं.